इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता. सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले? एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही? इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ ही जिकडे सत्ता असते, जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता. सगळी मंत्रीपदं घेतली, आमदारक्या खासदारक्या सगळ्या घेतल्या, पण माझ्या कोकणासाठी काय केले? एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या साईज प्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही? कारण भाजपा हुशार आहे, त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं, लघु आणि सूक्ष्म. आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म, म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार, एवढे सूक्ष्म होतील हे. पण मस्ती किती आहे? आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात. अहो, अनेक वर्षानुवर्ष हे सगळे माझे जीवाला जीव देणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी जोडून दिलेले आहेत, आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडिलोपार्जित कमाई आहेच माझी वडिलोपार्जित कमाई, अभिमान आहे मला याचा, हे माझं वैभव आहे. आणि मोदीजी तुम्ही जे म्हणतायत घराणेशाही, आमची घराणेशाही आहे ते लोकांना मंजूर आहे की नाही रे? पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही. शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता, नालायक माणसं सगळी, अंगामध्ये कर्तृत्व नाहीये. तुम्ही माझी शिवसेना चोरताय, माझं धनुष्यबाण चोरताय, माझे वडील चोरताय, कर्तृत्व शून्य माणसं आहेत. तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नकोय, हिंदू हृदय सम्राटांची घराणेशाही नकोय, पण तुम्हाला गद्दारांची, गुंडांची घराणेशाही चालते. हे दुःख हे आम्हाला नसलं, तुम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल. कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषणं करतायत? आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे. ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले, यांना मत म्हणजे त्यांना मत, म्हणजे दोघं झालं. तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती, विनायक राऊत, वैभव भास्करराव वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसते, आज कोकणामध्ये काय चाललं असतं? गुंडागर्दी, गुंडराज चालू झालं असतं, गुंडाराज झालं असतं ना. मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये? उघड सांगतायत की यांना मत म्हणजे त्यांना मत, आणि भाजपचे इथले लोक काही करू शकणार नाहीत. जे कल्याणमध्ये घडलं, कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड, अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले, हे बघा काय चालले. कोणी ऐकायला तयार नाही. शेवटी एवढा उद्विग्न झाला, त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंद्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत, म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्या घातल्या त्याला. मी काय समर्थन नाही करत. आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील. आज जुलूम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत. मी विसरलो नाही अजून. बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो, माझ्या माता भगिनींना कशा पद्धतीने मारहाण केली होती. जर शिवसेना मध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता हे तुम्ही सांगा. फौज आणून उभी केली असती. आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार तर नाहीच, पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना, बारसू काय जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचंय. मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत, गोळीबार झालाच होता. मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील. आणि मी तुम्हाला वचन देतोय, आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार, आणणार म्हणजे आणणारच. आणि मग बारसू असेल, जैतापूर असेल, कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही. नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून सुद्धा तो मी पिसून टाकेन, माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला. आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचंय की तुम्ही प्रचार कोणाचा करताय? विनाशाचा प्रचार करताय?